नमस्कार. राम रंगरंगोली या माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हत्तींमध्ये कलर कॉम्बिनेशन कसे करणार आहोत ते मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. तर एका ताईंचे ऑर्डर केलेले हत्ती आहेत. तर हे हत्ती तुम्ही पूजेमध्ये बॅकड्रॉप सुद्धा लावू शकतात. खूप छान असे दिसतात आणि खूप शुभ असतात. हत्ती लक्ष्मीला खूप प्रिय असतात. तर आपण आता बघू शकता, तुम्हाला दोन समोर हत्ती दिसत आहे. हे हत्ती आपल्याला त्या ताईंनी सांगितलेले आहे. हे दोन हत्ती आहे. तर या दोघांचे चेहरे एकमेकांकडे आहे. अशा प्रकारे हे दोन हत्ती आपल्याला आता उलनने फिल करायचे आहे. हत्ती हे खूप शुभ असतात कारण लक्ष्मीला हत्ती प्रिय आहे. तुम्हाला माहिती असेल, वैभव लक्ष्मीच्या पुस्तक असो किंवा महालक्ष्मीचे पुस्तक असो, त्यावरती महालक्ष्मीचा जो फोटो असतो त्याच्यावरती दोन हत्ती असे कमळाच्या फुलं घेऊन असे असतात. हे तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळे हत्ती हे खूप शुभ असतात घरामध्ये ठेवणं. तर त्यामुळे त्यांना त्या ताईंना देवासमोर ठेवायला हे दोन्ही साईडने महालक्ष्मीच्या व्रतासमोर म्हणा किंवा दिवाळीसाठी म्हणा, महालक्ष्मीची जी पूजा असते त्यासाठी हे दोन हत्ती त्यांनी मागवलेले आहे. किंवा तुम्ही याचा बॅक साईडने बॅकड्रॉप सुद्धा लावू शकता भिंतीला. तुमच्या भिंतीला याचा बॅकड्रॉप म्हणजे चिटकवू सुद्धा शकता. याला बॅकड्रॉप म्हणून खूप छान दिसतात हे चिटकविल्यानंतर. तर चला आता आपण हे करूयात. तर एवढे सर्व कलर आपल्याला लागणार आहेत ह्या हत्तींसाठी. पिंक कलर, लाईट पिंक कलर, व्हाईट कलर, रेड कलर, येलो, लेमन येलो कलर, स्काय ब्लू कलर, ब्लॅक कलर आणि बॉटल ग्रीन कलर. तर हे जे कलर आहेत तर ते आपण याच्यामध्ये फिल करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण कमळाची फुलं फिल करून घेऊयात. तर त्याला आपण अशा प्रकारची ही बॉर्डर करूया फेंट. या वेळेस आपण अपोजिट करूया. हे आपण बॉर्डर करूया आणि हे मिडलला टाकूया, म्हणजे मध्यभागी कमळाच्या फुलाच्या मध्यभागी टाकूया आणि याला बॉर्डर करूया. तुम्ही बघू शकता, आपण हत्तीच्या वरचे जे सोंडीवरचे कमळाचे फुलं आहेत ते फिल केलेले आहे उलनने. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारे ते कमळ दिसत आहेत. आणि फिनिशिंगही तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित, बिलकुल विरळ वगैरे काहीच दिसत नाहीये. तर आता आपण जे हत्तीचे बॉर्डर आहे ती करून घेऊया या कलरने. तर 1.5 फीटचा हा एक हत्ती आहे. तर असे दोन्ही हत्ती 3 फीटचे, म्हणजे एक हत्ती 1.5 फीटचा आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण स्काय ब्लू कलरनी कशी बॉर्डर करून घेतलेली आहे. आता आपण बाकीचे कलर भरूया. जर का तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कळत नसेल तर तुम्ही ती हत्तीची इमेज किंवा जी कोणती रांगोळी तुम्ही बनवताय ती आपल्या मोबाईलमध्ये तिचा फोटो ओपन करून त्यातून बघून सुद्धा कलर कॉम्बिनेशन करू शकता. जर का तुमच्या लक्षात येत नसेल कसं काय करायचं कॉम्बिनेशन, तर ज्या रेडीमेड असतात आपल्याकडे रेडी इमेज त्याच्या, तर ते कलर कॉम्बिनेशन आपण बघून बघून करायचे. चला तर मग आपण पुढचे कलर कॉम्बिनेशन यामध्ये भरूयात. तर आपण बघू शकता आपण कशा प्रकारे येलो कलरने त्याला डिझाईन केलेले आहे. आता आपण बाकीचे कलर भरूयात. तर आपण बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने आपण कलर कॉम्बिनेशन या हत्तीला केलेलं आहे. किती छान डेकोरेट केलेलं आहे उलनने. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून घ्या. प्रत्येक याच्यामध्ये सेमच आपण कलर भरलेले आहे दोन्ही हत्तींमध्ये, कारण दोन्ही हत्ती सारखे दिसायला हवेत. तर आपण आता बाकी सर्व डोळे वगैरे सर्व करून घेतले हत्तीचं. आता फक्त जो रिकामा भाग आहे त्यामध्ये फक्त आपल्याला पांढरा कलर भरायचा आहे सर्वीकडे, म्हणजे आपले हत्ती हे कम्प्लीट होऊन जातील. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे हत्तीचं फिनिशिंग वगैरे किती छान दिसत आहे. आपण बघू शकता मी ज्या पद्धतीने तुम्हाला उलन अप्लाय करायला लावले राऊंड करून, त्या पद्धतीनेच उलन अप्लाय करा. तर आपली रांगोळी ही भरीव दिसते, उठावदार दिसते, कुठंच ती विरळ अशी दिसत नाही आणि तिची फिनिशिंगही प्रॉपर दिसते. तर आपण बघू शकता आपले हत्ती हे किती सुंदर तयार झालेले आहे आणि त्याची फिनिशिंग सुद्धा आपण बघू शकता. किती सुंदर आपले हत्ती तयार झालेले आहे.